पुष्पा बोले तो फूल समझे क्या, फूल नहीं आग है हम. मला काय हे नीट जमत नाही, मी खूप वेळेला प्रॅक्टिस केली, पण हे प्रत्यक्ष करणारा आपल्यासोबत आहे श्रेयस वेलकम. वेलकम. भरपूर प्रॅक्टिस केली, पण त्याच्या जवळपास पण जाता येत नाही. पण फार फार क्यूटली केलं तुम्ही आता ते. म्हणजे एक असं क्यूट पुष्पा पण पाहिजे आपल्याला. क्या बात. नाही पण काय म्हणतात त्याला, खूप वेळा केलं आहे मी, आणि खरं लोक कंटाळली असतील आता की दर इंटरव्ह्यूमध्ये मी आपलं पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या, फ्लावर नहीं फायर है मैं, झुकेगा नहीं. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या, फायर है मैं. आय एम व्हेरी हॅपी. जो काय रिस्पॉन्स, ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स, म्हणजे मी स्वप्नातही कधी असा विचार केला नव्हता की अशा पद्धतीचं प्रेम मिळेल. फिल्मला तू सांभाळ मागे झाड आहे, फिल्मला किंवा माझ्या आवाजाला. सो जेव्हा असं घडतं आहे तेव्हा निश्चितच खूप आनंद होतो. पण म्हणजे पहिल्यांदा जेव्हा हे विचारणा झाली, खरं तर तू आधी एक डबिंग केलं आहे लायन किंगच्या वेळेला, त्याचंही खूप प्रचंड कौतुक झालं. पण त्यावेळेला मधल्या काळात अशा काही ऑफर नाही आल्या डबिंगच्या, कारण अगदी मला आठवतं की अगदी कॉलेजच्या नंतर सुरुवातीच्या काळात काही डबिंगचा प्रयत्न तू केला होतास जिथे तुला रिजेक्ट केलं होतं. नाही, म्हणजे लायन किंगच्या आधी खरं सांगायचं तर असं काहीच नव्हतं. जेव्हा जे तुम्ही कॉलेजच्या काळातलं म्हणताय तेव्हा असंच पैसे नसायचे आणि काही ना काहीतरी पॉकेट मनी मिळावी, काही ना काहीतरी काम व्हावं म्हणून तुम्ही मित्रांना सांगता. मग मित्र सांगतात की इथे डबिंगच्या अपॉर्च्युनिटीज आहेत, तिकडे जा. मग ते ऑडिशन केली, सगळं केलं, आणि ते म्हणाले की मग त्यांनी माझ्या मित्राला सांगितलं की ठीक आहे, पण तेवढी मजा नाही, मला वाटत नाही हा काही करू शकेल. म्हटलं जाऊ दे बाबा, झालं हे पण गेलं, आपण आपलं नाटकं बिटकं करू, आपलं स्ट्रगल जे काय आहे ते. आणि खरं तर टिमॉन जे मी जेव्हा लायन किंगचं केलं तेव्हा खऱ्या अर्थाने मला खूप मजा आली ते करताना, आणि त्यांनाही कदाचित तेव्हा रिअलाईज झालं. तेव्हा तिकडे मला वाटतं जे आमचे डबिंग डिरेक्टर होते ते आता इथे पण होते, आणि पुष्पासाठी मग त्यांनीच माझं नाव सुचवलं की आपण श्रेयसला विचारून बघूया, काहीतरी वेगळी गंमत करता येईल वगैरे वगैरे. पुष्पराज मैं झुकेगा नहीं. महाराष्ट्रातल्या जनतेकरता जसं अमिताभ बच्चन रिजेक्ट होऊन नंतर द अमिताभ बच्चन झाले, तसं महाराष्ट्रातल्या जनतेकरता तू मराठी जनतेकरता खूप मोठे आहेत ते बाबा. याच्याकरता मध्ये काही थोडासा सराव केला, कारण साधारणपणे डबिंग लोक सकाळी लवकर करतात, कारण त्याला थोडासा बेस मिळतो वगैरे. तर नाही, आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काम करायला लागल्यापासून तुम्ही ऐकता की म्हणजे बच्चन साहेब फॉर एक्झाम्पल, त्यांचा आवाज इतका आपल्याला छान का वाटतो, तर ते सकाळी लवकर जाऊन डबिंग करतात. अर्ली मॉर्निंग जेव्हा बेस चांगला असतो, व्हॉईस फ्रेश असतो, ते ऐकलं होतं. मग दिलीप साहेब की शूटला ते अगदी कमी आवाजात बोलायचे, पण डबिंगमध्ये मग ते त्याच्यामध्ये काही ॲड करायचं असेल, छोट्या छोट्या न्यूएन्सेस काढायचे असेल तर डबिंगमध्ये ते करायचे. या सगळ्या गोष्टी ऐकून तुम्ही मोठे होता, आणि मग तुम्हाला असं वाटत राहतं की अर्थात तुम्ही जेव्हा तुमच्या फिल्म्स करता तेव्हा डब करताना आम्ही खूप म्हणजे इम्प्रोवाईज पण करतो, मस्ती पण करतो, सगळं करतो, म्हणजे मला आठवतं की गोलमाल अगेनच्या वेळेला नाना काकांचा त्याच्यामध्ये आम्हाला आमच्या अंगात ते येतात आणि मग त्यांचा आवाज निघतो वगैरे. सो मला रोहितनी सांगितलं होतं की हे डब करायचं आहे, आणि तुला फक्त तुझंच नाही तर बाकीच्यांचं पण तुला डब करायचं आहे नाना काकांच्या आवाजामध्ये, कारण मी मिमिक्री वगैरे टाईमपास करायचो. सो मी पण तेव्हा अर्थात नाना काकांनी ते बघितलं, स्वतःच बघितलं, ते बोलले की नाही नाही मीच करतो सगळ्यांचं. सो त्यांनी ते केलं, पण मी सुरुवात केली होती माझ्यापासून, तर मला ते आवडतं. इनहेरंट मला नाटकाचं सगळं बॅकग्राऊंड असल्यामुळे थोडं इम्प्रोवाईज करणं, थोडं काहीतरी मस्ती करणं, उंगल्या आपण म्हणतो ना थोड्या थोड्या, ते आवडतं. सो ते मला वाटतं कुठेतरी डबिंगच्या वेळेला उपयोगाला येतं. स्टेजवर इतके वर्ष काम केल्याचा फायदा झाला हे सगळं करता. प्रश्नच नाही. मला वाटतं मी, आणि म्हणून मी ना, कोणी जेव्हा यंगस्टर्स येतात किंवा अजून कोणी येतं की आम्हाला काम करायचं आहे, तेव्हा माझा पहिला प्रश्न असतो की नाटकात काम केलं आहे का, स्टेजचा काही अनुभव आहे का. आणि मी आवर्जून मला सांगावं असं वाटतं की निदान 1 वर्ष तरी स्टेज करा. तुम्हाला जर का ॲक्टिंगमध्ये करिअर करायचं असेल तर निदान 1 वर्ष मिनिमम स्टेजला द्या, कारण त्यांनी खूप फरक पडतो तुमच्या एकंदर पर्सनॅलिटीमध्ये, तुमच्या देहबोलीमध्ये, तुमच्या ॲटिट्यूडमध्ये खूप फरक पडतो. पण म्हणजे टी व्हीवर आम्ही पहिल्यांदा तुला आभाळ मायामध्ये असं
जबरदस्त पाहिलं आणि आभाळमायानंतर आता ही सिरियल माझी तुझी रेशीम गाठ. माझी तुझी रेशीम गाठ. हो. तर त्यावेळेला सुपर डुपर हिट असलेली ती सिरियल आणि सुपर डुपर हिट चॅनलवर. आज मात्र असं आहे की त्या मानाने चॅनल नंबर 1 नाही, नंबर 2 आहे, पण सुपर डुपर सिरियल परत तुझीच आहे. नाही म्हणजे मला असं वाटतं की नंबर्स हे काय म्हणतात त्याला, सब्जेक्टिव्ह असू शकतात आणि ती रेस चालूच राहते. कधी कोण पुढे कधी कोण मागे वगैरे ते चालूच राहतं. मुद्दा महत्त्वाचा हा आहे की तुम्ही तुमचं काय काम करताय आणि ते तुम्ही किती प्रामाणिकपणे करताय आणि ते लोकांपर्यंत कसं पोहोचते. सो मला वाटतं आय एम कन्सिडर माय सेल्फ व्हेरी फॉर्च्युनेट की आणि मी रोज खरं तर विचार करतो. जेव्हा सेटवर असतो तेव्हा हा विचार येतोच मनामध्ये की चांगला विषय, चांगली टीम, चांगला डिरेक्टर, चांगले प्रोड्युसर खूप नशिबाने तुमच्या वाट्याला येतात नाहीतर आणि तुम्ही रिअलाईज करता ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. जेव्हा तुम्ही काही फिल्म्स जेव्हा तुम्ही बघता की तुमच्या नाही चालल्या, तेव्हा त्याचं वर्किंग जेव्हा तुम्ही बघता तेव्हा रिअलाईज करता की काही मुद्दे असे असतात जे राहून जातात. काही ना काहीतरी कुठेतरी एक खटकलेलं असतं आणि ज्याच्यामुळे ते त्या तुमच्या प्रोजेक्टवर रिफ्लेक्ट करतं. जसं बाजीच्या वेळेला कदाचित झालं. काही गोष्टी घडल्या एक्झॅक्टली ज्या म्हणजे जसं बाजीची लेंथ खूप होती. लोकांनी मला सांगितलं की खूप लांबलचक सिनेमा आहे रे श्रेयस, संपतच नाही, चालूच आहे. हां खरंच. म्हणजे तर तुम्ही ते एडिट का नाही करत, थोडं एडिट करून रिलीज कर. तेव्हाच सांगितलं होतं की एडिट करून रिलीज करा. पण अर्थात यू गो विथ युअर कॅप्टन्स कन्व्हिक्शन. आणि जर तुमच्या कॅप्टननी सांगितलं की नाही यार मला सर हे करेक्ट वाटतंय, देन यू गो विथ हिज कन्व्हिक्शन. कारण तुम्ही एका माणसाला फॉलो करता आणि वी फॉलोड दॅट अँड आय हॅव ऑलवेज बिलीव्ड की चांगलं असो वाईट असो वी आर पपेट्स. आमचा कॅप्टन आहे जो आम्हाला सांगतो की त्याचं कन्व्हिक्शन काय आहे, त्याची विजन काय आहे आणि त्याची विजन कधी सक्सेसफुल होते कधी नाही होत. पण श्रेयस, मधल्या काही काळात हिंदीतले इतके सुंदर चित्रपट तू दिलेस आणि देशातल्या सगळ्या लोकांना टेन्शन फ्री ठेवण्याचं काम तू केलं, कारण खूप खळखळून हसले सगळेजण. म्हणजे तुमची हिंदीतली केमिस्ट्री तर असं वाटतं की ती पुन्हा पुन्हा स्क्रीनवर दिसावी. पण खरं तर तू मराठीमध्ये किंवा हिंदीतसुद्धा श्याम बेनेगलांसारख्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं आहे. तर खूप द बेस्ट किंवा ज्याला आर्टिस्टिक म्हणता येईल असेही काही चित्रपट. तर ह्या दोनपैकी तुझ्या जास्त आवडीचं काय आहे? मला काम करायला आवडतं आणि मला म्हणजे कालच मी कुठेतरी लेख वाचत होतो की माझ्यावर त्यांनी काहीतरी लिहिलं होतं की दरवेळी काहीतरी हा प्रयत्न करत राहतो ओके आणि मग लोक म्हणतात आता हे काय करतोय, आता हे काय करतोय वगैरे. सो कधी ते प्रयत्न सक्सेसफुल होतात, कधी नाही होत. पण माझा असा विचार आहे की एक लाईफ आहे माझं हे प्रोफेशन आहे. ह्याच्यामध्ये मी जर का सगळं प्रयत्न आत्ता नाही केलं तर मी कधी करणार म्हणजे आता हिंदी फिल्म्स करतोय म्हणून मग बाकी काही करायचं नाही किंवा हिंदीमध्ये कॉमेडी चालते म्हणून बाकी ट्राय करायचं नाही किंवा हिंदीमध्ये जसं माझी सुरुवात सिरियस सब्जेक्टनी झाली आणि मला कॉमेडीसाठी लोकांना असं वाटत होतं हा करू नाही शकणार सो मी तो प्रयत्न केला, तो चालला, लोकांना आवडलं. कारण आधी कॉमेडी नाटकं वगैरे केली होती. सो मला असं वाटतं की ओव्हरऑल श्याम सरांबरोबर काम करून खूप मजा आली, पण तसंच मला रोहितबरोबर काम करून पण येते. जशी नगेशबरोबर आली तशीच फराबरोबर आली. कारण दोन भिन्न स्कूल ऑफ डिरेक्शन, स्कूल ऑफ थॉट, भिन्न माणसं, त्यांचं फिल्म मेकिंगचं बॅकग्राऊंड वेगळं. सो ते जर का मी आत्ता नाही करणार तर मी कधी करणार. सिमिलरली माझी तुझी रेशीम गाठ असो की असंही म्हटलं जायचं की अच्छा फिल्ममध्ये आता काम मिळत नाही आहे वाटतं म्हणून आता परत टी व्ही करायला आला. मला खरं सांगू मला नाही फरक पडत कारण इव्हेंच्युअली माझा जो प्रेक्षक आहे त्यांना एंटरटेन करणं आणि त्यांना व्हॅल्यू फॉर मनी देणं ही माझी जबाबदारी आहे आणि हे माझं कर्तव्य आहे. ओके. सो जी काही माणसं असं बोलत असतील ठीक आहे, म्हणजे तसं त्यांना वाटतं. इव्हेंच्युअली मी ते करतो जे माझं मन मला सांगतं की नाही यार या वेळेला तू हे करून बघ, मजा येईल. सो आय डू इट, सिम्पल ॲज दॅट. पण मग याच्यानंतर पिक्चरचे प्रोजेक्ट्स डोक्यात आहेत, हिंदीचे पिक्चरचे डोक्यात आहेत का? आता साऊथला आवाज दिलाय तर एक टच प्रत्यक्ष परफॉर्मन्स पण होऊन जाऊ दे असं काही? नाही, मला आवडेल खरं तर. आय लव्ह लँग्वेजेस. त्यामुळे हिंदी फिल्म्स तर अर्थात मी आत्ता 2 केल्या, ज्यातली एक हिंदी मार्चमध्ये रिलीज होईल, एक मार्चमध्ये मराठी रिलीज होईल जी मी महेशदाबरोबर केली आहे.
मांजरेकरांबरोबर. सो आणि एक मराठी आता मी शूट करणार आहे, त्यानंतर एक हिंदी शूट करणार आहे. पण अर्थात ते सिनेमे जेव्हा येतील तेव्हा लोक बघतीलच. ओके, मग ज्यांचे प्रश्न होते की आता मिळत नाही आहेत तर त्यांना उत्तरं मिळतील. सो मला वाटतं जे सचिन तेंडुलकरांचं खूप एक छान वक्तव्य होतं की जेव्हा ते सचिन तेंडुलकरसारखा प्लेयर जेव्हा कधी कधी परफॉर्म करत नव्हता तेव्हा त्याच्यावर पण बोटं उचलली गेली आणि त्याच्या टॅलेंटबद्दल किंवा स्किलबद्दलही बोललं गेलं. आपण कोण आहोत म्हणजे त्याच्या स्किलबद्दल टेक्निकली बोलणारे. सो ही यूज टू से लेट माय बॅट डू द टॉकिंग. मी नाही बोलणार काही, माझा गेम आहे, तो माझा चांगला असेल तर गेम विल प्रूव्ह दॅट यू नो व्हॉट आय एम. सो सिमिलरली मला असं वाटतं की जेव्हा ते येतील, चांगले वाटले, लोक चांगलं बोलतील, नाही आवडले मला सांगतील यू नो. पण साऊथ किंवा बेंगॉली किंवा गुजराती, पंजाबी मला काम करायला निश्चितपणे आवडेल, कारण मला मजा येते. आय लव्ह लँग्वेजेस. मला नवीन नवीन भाषा शिकायला आवडतात. मला त्या भाषांची ज्या फिल्म्स आहेत किंवा त्यांचं जे कल्चरली जे डिफरंट आहे ते करायला मला खरंच खूप आवडेल. पण श्रेयस, याच्यात तुला असं नाही वाटत म्हणजे आता आलूसारखे किंवा अन्य अनेक हिंदी दाक्षिणात्य हिरोईन्स हे मुंबईमध्ये येऊन बॉलिवूडमधले सेट हिरो झाले किंवा हिरोईन झाल्या. आपल्या मराठीचं असं नाही तेवढं झालं. हिंदीमध्ये किंवा दाक्षिणात्य चित्रपटात 1-2-3 नावं सोडली तर मराठी कलाकार तेवढे पण काळ बदलतोय. मी तुम्हाला सांगू, मला एस्पेशली बाहुबलीसारखा सिनेमा चालणं किंवा आता पुष्पासारखा सिनेमा चालणं जो टेक्निकली रिजनल आहे तेलुगू, पण तो हिंदीमध्ये पॅन इंडिया सगळ्यांनी ॲक्सेप्ट केला. इट्स अ ग्रेट साईन, कारण इट इज ओनली अ मॅटर ऑफ टाईम की एक मराठी फिल्म, आता जसं प्रसाद ओक एक मोठी फिल्म करतो आहे किंवा म्हणजे इतरही माझे मित्र मोठमोठ्या फिल्म्स करत आहेत. इट इज जस्ट अ मॅटर ऑफ टाईम आणि दे आर थिंकिंग ऑफ रिलीजिंग इट इन व्हेरियस लँग्वेजेस. सो आज जसं ती लायगरचं मी बघितलं की पोस्टर रिलीजिंग थिएट्रिकल, तसं RRRचं पण एवढं सगळं झालं. सो एव्हरीबडी इज वेटिंग फॉर दोज फिल्म्स. सो दॅट डे इज नॉट टू फार जेव्हा मराठी फिल्मचं पण एक वेगळ्या लँग्वेजमध्ये डब होऊन पॅन इंडिया लोक साखर पडून. नाही, ॲब्सोल्युटली टाईम्स आर चेंजिंग सर. द न्यू मिलेनियल त्यांना नाही फरक पडत की हा आपला हिंदीतला हिरो आहे का साऊथचा हिरो आहे. त्यांना एंटरटेनमेंट पाहिजे, जेन्युइन चांगलं तुम्ही मेहनत केलेली दाखवा आणि आम्ही ते स्वीकार. पण मग म्हणूनच नवरससारखा प्रोजेक्ट डोक्यात आला की ज्याला सगळ्या भाषेच्या आणि स्टेजशी जोडलेल्या लोकांना एक सिंगल प्लॅटफॉर्म देणं. जेव्हा 9 रसाचा विचार आला खरं, तेव्हा ज्या विचाराने आम्ही सुरुवात केली तर तेवढा डोक्यात एकच गोष्ट होती की थिएटर्स बंद झालेत आणि तो काळ पॅन्डेमिकच्या सुरुवातीला असा होता की इतकी अनसर्टन्टी होती की आपल्याला खरंच काय माहीत नव्हतं परत थिएटर्स ओपन होतील, कधी होतील, लोक येतील, नाही येणार. आणि त्यावेळेला जे काय मित्रांचे आमचे फोन कॉल झाले की यार नाटकवाल्यांची परिस्थिती जरा गंभीर आहे. सो आपण काय करू शकतो. सो त्या विचाराने आम्ही 9 रसा सुरू केलं की आपण स्टेजवर शूट करू, निदान तेव्हा काहीतरी पैसे मिळतील, त्यांना हवं तर त्याचे ते जेव्हा नाटकं सुरू होतील ग्राउंड शोज करू दे, ते त्यांना त्यातनं कमवतील, अजून काही रेव्हेन्यू आपण त्यांच्याबरोबर शेअर करू शकलो तर ते करू. सो या सगळ्या हेतूने ते सुरू केला आम्ही प्लॅटफॉर्म. आणि अर्थात जो आता रिस्पॉन्स त्याला हळूहळू ऑर्गॅनिकली मिळायला लागला आहे तो फेनॉमिनल आहे. कारण आम्ही कोणीच असा विचार केला नव्हता की त्याचं इंडिपेंडंट ॲप किंवा जगातलं पहिलं ॲप जे नाटकासाठी डेडिकेटेड असं व्हावं. सो लॉट ऑफ फॅक्टर्स, लॉट ऑफ थिंग्स. पण काही जण म्हणतील की त्याचं काय झालं, पुढे काय होतं आहे. वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला. आज आपण आंब्याचं झाड लावलं आणि लगेच आंबे आले असं होत नाही. सो यू हॅव टू गिव्ह इट टाईम. एक इकोसिस्टम तयार होतो आहे त्यानिमित्ताने की ऑनलाईन नाटकं लोक जगभरातून बघत आहेत. की म्हणजे आमचं जे ॲनालिटिक्समधनं आम्हाला जे फिगर्स येतात तेव्हा नायजेरिया, केनिया, जपान, इंडोनेशिया, म्हणजे US, युरोप वगैरे तर आहेच, पण ह्या सगळ्या कंट्रीजमधनं पण व्ह्युअरशिप आहे. सो बांगलादेश, नेपाळ. सो मग आपल्याला असं वाटतं की अरे खूप लोक कदाचित थांबली होती, त्यांना बघायचं होतं अँड नाव इट इज रिचिंग आउट. शेवटचे 2 अगदी छोटेसे प्रश्न. या डबिंगला इतका छान प्रतिसाद लोकांनी दिला, लोकांना इतकं प्रचंड आवडलं. तुला असं वाटतं की दक्षिणेचा दरवाजा उघडला आहे आता तुझ्याकरता? काही ऑफर्स आले तर एखादं अगदी सगळं खुल्ला नाही पण एखादी हिंट तर सांगून दे. नाही म्हणजे अर्थात काय म्हणतात त्याला, एकाने विचारलं आहे पण अजूनपर्यंत असं कन्फर्म काही झालेलं नाही आहे. सो पण मला आवडेल निश्चितपणे कन्सिडर करायला.
पण मला खरं सांगायचं तर आता मी आज सकाळी मला कोणीतरी एक लिंक पाठवली की एकाने त्या पुष्पाच्या डायलॉगवर ट्रान्स म्युझिकचं DJ त्यांनी गाणं बसवलं आहे. सो इट इज व्हेरी ओव्हरवेल्मिंग खरं सांगायचं तर की मी खरंच आपण स्वप्नातही कधी विचार करत नाही. मराठीतही पुष्पाचं एक गाणं आलंय. अरे दाखवतो. अरे फारच छान. ते नाही बघितलेलं मी अजून. फार मस्त पाठ दाखवतो. सो तेही आहे. सो या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात तेव्हा खरंच बरं या गोष्टीचं वाटतं की आपण जे प्रोफेशन सिलेक्ट केलं आहे तिकडे काय आहे शेवटी तुमच्या पाठीवर थाप मिळणं इज दी फायनल थिंग. सो आय एम व्हेरी हॅपी दॅट पीपल हॅव रिस्पॉन्डेड व्हेरी पॉझिटिव्हली टू इट. बरं मी बाकी सगळे सांगतात तसं मी पुन्हा डायलॉग तर म्हणायला सांगणार नाही कारण काही वेळेला ते फार केलं की ते असं वाटतं यार बस झालं. पण असं वाटतं की खरं करिअर अभिनयापेक्षा आवाजात आहे कारण अभिनयातनं आपण प्रत्यक्ष पोचतो पण नसताना आवाजाने पोचणं हे जास्त चॅलेंजिंग आहे. म्हणजे निर्मिती पण तू केलेली आहेस तर नाही चॅलेंजिंग तर आहेच. मी इनफॅक्ट अजय आमचं डिरेक्टर इकडेच आहे आणि परवा आम्ही बोलताना म्हणत होतो की सर म्हणजे लोक ज्या पद्धतीने रिॲक्ट करत आहेत किंवा मला मेसेजेस किंवा फोनवर जे मला सांगतात की तू हे कसं केलं या छोट्या छोट्या न्यूएन्सेसवर काम कसं केलं वगैरे. सो ऑनेस्टली मला असं वाटतं की मी खरं तर काय एक्स्ट्रॉर्डिनरी नाही केलेलं कारण मी एन्जॉय करत होतो. ते काम करत असताना मी खूप एन्जॉय करत होतो. आणि अगेन आय गो बॅक टू नाटक की नाटकाची तुम्हाला सवय किंवा काम केल्यामुळे आवाजाचा चढ उतार किंवा बॉडी लँग्वेज अंडरस्टँड करणं किंवा त्याचं तेव्हा थॉट काय असेल त्या ॲक्टरचा फील काय असेल ते समजून करणं दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ युअर प्रोफेशन. सो ते चॅलेंजिंग आहे पण आय थिंक तुम्ही जर का एन्जॉय करायला लागलात तर तुम्हाला जास्त मजा येते. किक आहे ती. मला वाटतं माझ्यासाठी ती एक वेगळी किक आहे. क्या बात आहे. त्यामुळे खूप खूप शुभेच्छा तुला पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी आणि मराठीतला आमचा सगळ्यांचा लाडका स्टार दक्षिणेत सुद्धा असा त्या स्टाईलने मोठ्या ह्यूज पोस्टरने झळकू दे यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह मिलिंद भागवत, न्यूज 18 लोकमत, मुंबई.